स्टार्ट। आधी 20 वर्ष आम्ही बिझनेस करतोय, ऑटोमोबाईलचा बिझनेस करतोय, कॅटरिंगचा करतोय, 4 व्हीलरचा करतोय. पण आम्हाला तो बिझनेस हँडल कसा करायचा त्याच्यात आम्ही फार त्रासलेलो होतो आणि याच्यामध्ये आम्ही मॅनेजमेंट शिकावं असं इच्छा होती. पण ते सगळीकडे इंग्रजीतनं असायचं. इंग्रजी आम्ही कॉलेज सोडून 20 वर्ष झाल्यामुळे ते किती समजून घेऊ याचा डाऊट वाटायचा. त्यामुळे आम्ही त्या ॲडव्हर्टाईजकडे दुर्लक्ष करायचो. जेव्हा आम्ही SCM मॅनेजमेंटची ॲडव्हर्टाईज बघितली आणि ती मराठीतून म्हटल्यानंतर आम्ही प्री सेमिनारला दादरला गेलो. तो 3 तासाचा सेमिनार ऐकल्यानंतरच माझ्या 10% फरक पडला. आणि जेव्हा झेपमध्ये सामील झालो पहिल्या सेमिनारला, त्या पिरियडमध्ये मी ऑलरेडी 10% प्रोग्रेस केला होता प्रॅक्टिकलमध्ये, कामकाजामध्ये. आणि मी सकाळी 9:30 ते रात्री 10 पूर्ण बिझी, पूर्ण बैलासारखं काम थोडक्यात सांगायचं. परंतु झेप पार्टिसिपेंट झाल्यापासून एक 4-5 तास तरी दिवसात मी मोकळे काढायला लागले. आणि काम कसं करायचं, हँडल कसं करायचं, बोलण्यामध्ये फरक पडला, चिडायचं बंद झालं, कामगारांना सुद्धा हँडल कसं करायचं, त्याच्यातनं मी पैशात सुद्धा प्रोग्रेस करत चाललेलो आहे. आणि सरांच्या वेळोवेळी होणाऱ्या गायडन्समुळे माझ्यात फरक पडला. आणि आधी म्हणजे आमचा बिझनेस हा फर्स्ट गिअरला होता आणि झेप अटेंड केल्यानंतर आता आम्ही टॉप गिअरला गाडी टाकतोय. आणि आता ते आम्ही गाडीसुद्धा आता चेंज करून मोठ्या मोठ्या गाड्या कशा घ्यायच्या, आता असा आम्ही प्रॅक्टिकली आता तो विचार करतो. आता तर सरांनी प्रत्यक्ष व्हिजिट दिल्यावर एक मोठा फोकस दिला की कुठे फोकस करा. आणि ज्यात आम्ही अपयशी झालो होतो तेच आमचं कदाचित पुढे चांगलं उज्ज्वल भविष्य ठरत होतं. आता जे चालू आहे त्याचं आम्ही कमवतोय, पैसेही कमवतोय, सगळं काही आहे. सगळेजण जे करतात तेच करतोय. पण ज्या क्षेत्रात आम्ही आपटलो की त्या इलेक्ट्रिक बाईक, तर त्याच्यात नॉलेज मिळालं. लोक पैसे भरून इंजिनिअरिंगला जातात, 3 लाख 5 लाख आणि नॉलेज घेतात, पण ते थेरी नॉलेज असतं. आणि आम्ही 1.5-2 लाखाचा फटका खाऊन प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं. त्याच्यामुळे आम्हाला तो नुकसानीचं दुःख वाटत नाही. फक्त ते नॉलेज प्रत्यक्षात कसं उतरवायचं ते आता आम्हाला सरांनी प्रॅक्टिकली सांगितलं. आणि मी आणि माझा भाऊ मिळून ते त्या मार्गे आम्ही प्रयत्नाला लागलेलो आहोत.